मला मोठं काहीतरी करायचंय, मला खूप मोठं यशस्वी व्हायचंय, मला पैसा कमवायचा आहे, मला यश कमवायचंय, पण कसं? याचं उत्तर किती जणांकडे आहे? मला खूप काही कमवायचं तर आहे, पण माझ्याकडे ते ध्येयच नाही. आणि ध्येय नसलेल्या माणसाचं मन किंवा ध्येय नसलेला माणूस हा दिशा नसलेल्या जहाजासारखा असाच फिरतो. याच्यामुळं आपल्याला जर यशस्वी व्हायचं असेल तर आयुष्यामध्ये 5 आपले जे नियम आहेत ते पाळणं खूप गरजेचं आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये या 5 नियमांवरतीच बोलणार आहोत. नमस्कार, मी विश्वनाथ कदम. आपण सर्वजण मजेत असाल यात शंकाच नसावी. आपल्याला जर आयुष्यामध्ये सक्सेस व्हायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल, तर एक 5 नियम आहेत. ते 5 नियम काटेकोरपणे पाळणं खूप गरजेचं आहे. त्यातला पहिलं म्हणजे ध्येय. ध्येय म्हणजे काय? आपल्याला तुम्ही विद्यार्थी अवस्थेत असाल, तरुण असाल किंवा वयस्कर असाल, कोणतीही गोष्ट करण्यासाठी आपल्याला ध्येय खूप महत्वाचं असते. आणि आजकाल लोकांकडे ती ध्येय नाहीत, पण स्वप्न भरपूर आहेत. पण स्वप्न जर बघायचे असतील तर तुमच्याकडे ती फक्त स्वप्न असून चालत नाही, तर ते पुढे नेण्यासाठी तुम्हाला शिस्त असणं गरजेचं आहे. तर सुरुवातीला आपल्याकडे एक असं मजबूत ध्येय पाहिजे. ते ध्येय तुम्ही लिहून काढा. कारण फक्त ते मनात ठेवलेलं ध्येय पुढं काहीच कामाचं होत नाही. त्याच्यामुळे सुरुवातीला आपलं ध्येय लिहून ठेवा. ध्येय मोठं असावं आणि ध्येय हे आपल्याला पूर्ण करता येईल असं असावं. मग ते छोटं किंवा मोठं ते नंतर ठरवायचं. त्याच्यामुळे पहिली पायरी म्हणजे ध्येय आणि ध्येय आपल्याला ठरवावं लागेल. दुसरी गोष्ट म्हणजे प्लॅन. आपल्याला जे ध्येय आपण ठरवलेलं आहे त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला प्लॅन महत्वाचा आहे. जर समजा मी इथून म्हटलं मला आता मुंबईला जायचं आहे आणि घराच्या बाहेर पडलो, पण माझ्याकडे जर प्लॅन नसेल तर कसं जायचं? एसटीने जायचं का एखाद्या गाडीनं जायचं? हे मला सुरुवातीला प्लॅन करून ठरवावं लागेल. जर मी प्लॅन नाही केला तर मी मुंबईला पोहोचणारच नाही. त्याच्यामुळं तुमच्याकडे एक सक्सेसफुल किंवा एक असा स्ट्रॉंग प्लॅन असणं गरजेचं आहे. तो प्लॅन तुम्ही वहीवरती लिहून ठेवा. त्याचा आराखडा तयार करा. आणि आराखडा एकदा तुम्ही तयार केला की तो प्लॅन पुढे जाण्यासाठी तुम्हाला फायदेशीर ठरेल. तिसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला ऍक्शन घेणं गरजेचं आहे. आपल्याकडे ते ध्येय झालं, आपण प्लॅन पण बनवला, पण तो फक्त प्लॅन कागदावरती असून फायदा नाही. तर तुम्हाला त्याच्यावरती ऍक्शन घ्यावं लागेल. ऍक्शन घेणं म्हणजे काय? तर त्या कृतीला प्रत्यक्षात सुरुवात करणं. आजकाल कितीतरी लोकांकडे ती ध्येय आहेत, प्लॅन आहेत, पण सुरुवातच होत नाही. कारण सुरुवात करायला माणूस घाबरतो. तुमची सुरुवात छोटी असू द्या, काही हरकत नाही. पण सुरुवात करा. धडपड चाल, थोडस पडचाल, पुन्हा उठचाल, पण सुरुवात होणं गरजेचं आहे. जर तुमची सुरुवातच नाही झाली तर आयुष्यभर फक्त आपण कागदावरती प्लॅन आणि आपली जी स्वप्न आहे ते मनामध्ये एवढंच ठेवून बसू शकतो. त्याच्यामुळं ऍक्शन घ्यायला चालू करा. छोट्या छोट्या स्टेप्स उचला. सुरुवातीला जास्त मोठं काही ऍक्शन करण्याची गरज नाहीये. छोट्या छोट्या गोष्टीपासून सुरुवात करा. चौथी महत्वाची गोष्ट किंवा चौथा नियम म्हणजे सातत्य, कन्सिस्टन्सी. कोणतंही काम आपण जेव्हा चालू करतो किंवा त्याच्यावरती ऍक्शन घेतो, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सातत्य ठेवणं गरजेचं आहे. काही वेळेस आपल्याला अडचणी येतील. काही वेळेस आपला प्लॅन थोडासा मागे पुढे होईल किंवा काही वेळेस तो बंद पडण्याच्या तयारीवरती येईल. पण तुमचं जे ध्येय आहे ना ते पक्क पाहिजे. तुमचं जे मनावरती कंट्रोल आहे ते पक्क पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचा स्वतःवरती विश्वास पाहिजे. जर तुमचा स्वतःवरती जर विश्वास असेल आणि तुम्ही ते काम जर कंटिन्युअस करत असाल, सातत्याने करत असाल, तर ते काम लवकरच पूर्ण होईल. तुम्ही तुमच्या यशामध्ये किंवा तुमच्या सक्सेसमध्ये खूप जवळ जाचं. त्याच्यामुळं सातत्य हे खूप महत्वाचं आहे. आणि जर तुमच्या याच्यामध्ये सातत्य असेल, कन्सिस्टन्सी जर असेल, तर तुमचं जे धरलेलं ते ड्रीम आहे, जे ध्येय आहे ते पूर्ण होणारच. शेवटची आणि 5वी महत्वाची गोष्ट म्हणजे शिस्त, डिसिप्लिन आणि डेडिकेशन. आपल्याला आपल्या कामामध्ये, आपल्या स्वप्नामध्ये, आपल्या ध्येयामध्ये शिस्तप्रिय होणं खूप गरजेचं आहे. म्हणजे शिस्तप्रिय म्हणजे तुमच्या स्वतःवरती तुमचं कंट्रोल पाहिजे. मी जे काम करतो आहे त्या प्रत्येक गोष्टीवरती तुमचं नियंत्रण हवं.
जर तुमचं नियंत्रण तुमच्या स्वतःच्या मनावरती नसेल तर तुमचं ध्येय आहे ते लवकर पूर्ण होणार नाही. त्याच्यामध्ये विलंब होत जाणार किंवा जर तुम्ही त्याच्यामध्ये सातत्य नाही ठेवलं किंवा मनावरती कंट्रोल ठेवून ते व्यवस्थित नाही केलं तर लवकरच तुम्ही डबघायला येणार. त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं आहे ते तुमच्या मनावरती कंट्रोल ठेवून. तुम्ही कितीही मोठे व्हा, कितीही छोटे व्हा, पण मनावरती कंट्रोल तुम्हाला ठेवावंच लागेल. तुमच्या खर्चावरती कंट्रोल ठेवावा लागेल. तुमच्या गोष्टींवरती कंट्रोल ठेवावा लागेल. तुम्ही जो प्लॅन केलाय किंवा ऍक्शन घेतले त्या प्रत्येक गोष्टीवरती तुम्हाला कंट्रोल हे ठेवावंच लागणार आहे. जर तुम्ही कंट्रोल नाही ठेवलं तर हा व्यवसाय किंवा तुमचा काही नोकरी असेल किंवा एखादं अभ्यास असेल, कोणतंही ध्येय असेल ते ध्येय पूर्ण होणार नाही. त्याच्यामुळं तुम्हाला या 5 गोष्टींना काटेकोरपणे पालन करणं गरजेचंच आहे. या 5 गोष्टींचं जर तुम्ही काटेकोरपणे जर पालन केलं तर तुम्हाला तुमच्या ध्येयापासून कोणीच अडवू शकणार नाही. मला वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला प्रेरणादायी वाटला असेल. लाईक करणं, सबस्क्राईब करणं हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे. तुमची साथ सदैव माझ्या बरोबर राहो हीच अपेक्षा. धन्यवाद.